नमस्ते, मी अश्विनी. साई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळची सुरुवात ना फुलांपासून सुरुवात केली आहे. गणपती बाप्पांसाठी बरेच असे फुलं घ्यायचे होते, हरळी, अगरडा आणि सगळं हे गोळा करते. आणि बघा, फळं पण आपल्या झाडांना बऱ्यापैकी सगळ्या झाडांना लागलेली आहेत. लकी पण आपला निवांत झोपलेला होता. तर आज 2 गुलाबाची फुलं सापडली. तर सकाळचं सगळे कपडे वगैरे धुवून झालेले. सकाळचे बरोबर वाजलेत 8. तर सकाळचे वाजलेत बरोबर 8. तर सकाळचं सगळं काम झाले बरं का. स्वयंपाक पण झालाय. फक्त आता चपात्या बनवून घेतल्या. त्याच तव्यावरती कारलं करायचं आहे. तर मस्तपैकी कारल्याच्या चकत्या बनवून घेतल्या. खूप छान वेगळ्या पद्धतीने बनवते. हळद मीठ लावून घेतलं आधी आणि त्याचं पाणी सुटून जातं. पाणी सुटलं का अर्धा तासाने स्वच्छ धुवून आपल्या नेहमीप्रमाणे आपलं कारलं तव्यावरती परतून घ्यायचं बिना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आणि आज खूप दिवसांनी सांडग्याची आमटी केलेली आहे बरं का. तर परिसही खूप आवडीने खातात आणि मला सुद्धा खूप आवडतं. तर फराळीचं जर आता बनवायचं झालं, फक्त आता काय राहिले, चकली एक राहिली, परत बेसन लाडू एक राहिले आणि कळ्याचं लाडू एक राहिले. त्यातले मी आज 2 आयटम करणार आहे, जसे की चकली आणि बेसनचं लाडू. कारण की चकलीला खूप उशीर लागतो आणि मला चुलीवर बनवायचं, त्यामुळे मी खूप लवकर असं स्वयंपाक केले. जोपर्यंत आपल्या चुलीपर्यंत ऊन येत नाही तोपर्यंत आपली चकली संपवून टाकायचे लवकर. आणि हे बघा, चांगलं किलो 1.25 किलोच्या वरती हे पीठ आहे. तर भरपूरच असं पीठ आहे. आणि चकली मसाला तर आहेच आहे. तर ह्याच्यामध्ये सगळं असतं, पण आपण पण थोडं घरचं घातलंय, थोडंसं ऐकत नाही. मीठ आहे, हळद आहे, परत हे घेतलंय, तीळ घेतलंय, लाल तिखट घेतलंय, परत मसाला सुद्धा आहे. तर ही कशी बनवते हे मी तुम्हाला सांगते. मस्त आपलं तव्यावरती कारलं बनवून झालंय. लागलंच पटकन आता चुलीवरती आपलं चकल्या बनवायला घ्यायचे. एक नंबर. मी तर ना अशी पिठाची उकड काढते. तर आपलं जितकं पीठ आहे ना, तर अंदाजे असं पाणी घालते. जसं की बघा, आपण पिठलं बेसन करतो त्यावेळेस कसं अंदाज एक घेतो ना, पाणी जितकं आपल्याला पीठ आता बेसन करतो तितकं तर लागत नाही, फक्त एक उकड काढण्यासाठी. तर 1 किलो पिठामध्ये जितकं आपलं पीठ मावं तितकं घेतलंय पाणी. आणि प्रमाण तर तुम्हाला दाखवलेच. आणि याच्यामध्ये फक्त ना मी पाण्यात 1 चमचा तेल घालते, जास्तीचं काही नाही घालत. आणि जे सगळे काही मसाले आहेत ना, तर हे सगळे मसाले पाण्यामध्येच घालून घेते. आणि आपला चकली मसाला निम्माच घालणार आहे मी. तर चकली मसाला आणि आता ह्याला ना चांगली पाण्याला उकळी येऊन द्यायची चांगली. तर हे आपलं पाणी ना मस्तपैकी उकळते. तर ह्याला घेणार आता मी खाली आणि थोडं 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 आपलं पीठ घालायचं. हे बघा, कलर मस्त आले नाही सोनू? आणि हे पीठ आहे ना, हे पिठाला सगळे गरम पाणी लागायला पाहिजे. हे उकळ आहे ना पूर्ण आपले सगळं लागून घेतले असं गरम गरम पाणी आपल्या सगळ्या पिठाला. तर आता ह्याला काहीच नाही करायचं. हे बघा, जसं अंदाजावर मी पाणी ठेवलं होतं, सगळं आपलं जे काय पीठ आहे ना ह्याला व्यवस्थित असं लागलं गेलेलं आहे. आता ना ह्याला काय करायचं, फक्त एक 5 ते 10 मिनिटं आहे असं मी झाकून ठेवणार. इकडे तेल तापायला ठेवलं तवर ही जी आपली जी उकड आहे, हे बघा, आणखीन ह्यातून येते वाफ. हाताला सोसवल इतकं गार पाण्यातून असं हात घालून घालून मळून घेते आणि चकल्या पाडून घेते. आणि तसंच ह्याला वापरून द्यायचं, झाकून ठेवते ना. पीठ मळून घेतलंय आणि मळून ना तर ह्या सोऱ्यात मी भरून घेतलंय. तर सगळ्या चकल्या आहेत ना आधी मी असं पेपरवरतीच काढून घेते, जेणेकरून ना मला पटपट तळायला येतात अशा पद्धतीनं. तर मस्त आपली चकली होते. तर किती बसतील ना तितक्या मी सगळ्या चकल्या सोडणार आहे. तेल मस्त तापलंय आपलं. तर मोठ्या कढईचा हेच फायदा बरं का, छोट्या कढई पटापट होतच नाही.
खुसखुशीत झाले का? खुसखुशीत झाले का चकली? हे काय खाताना आवाज लागलाय? खुसखुशीत झाले का? आवाज येतोय का खाताना? खाते हा वारं सुटायला लागले. वारं तर हे बघा आपल्या एक नंबर मस्त असं चकली तयार होतात. आणि ही जे नवीन झालं आलं ना ह्याचा एक उपयोग सगळं एका घाण्यातच निघतंय आणि पटपट आवडते. पूर्वीचं जर जुनं होतं 3-3 4-4 असं बसायचे. आणि कढई पण कढईचा आहे फायदा. तर कढईमुळे पण चकल्या फटाफटा आपल्या निघायला लागले. आणि सकाळी कपडे धुवून घेतले ते एक बरं झालं कारण की चकल्याला खूप उशीर लागते. तर आणखीन एवढी उकड आहे. एक निम्म संपलं का आई? निम्म झालं असेल की अजून इथं आहे की 12 वाजता पाडून दे मी तळते. काय इथं पाडते आणि निवांत बसते. दोघीचं काय काम नाही चकल्याला. आणि हे बघा आपली चकली एकदम मस्त खुशखुशी. कुठली तोडू ग साईबाई? तोड. हा ही तोडू हा तोड. तर हे बघा अगदी मस्त कसा देते खुसखुशीत अशी आपली चकली झाल्या. आणि आपण पण टेस्ट करू. सगळं टेस्ट करतात. अगरबत्ती लावून घ्या सावकाश. आज दीदीला द्यायची आरती परी काय? एक दिवस तू एक दिवस दीदी. बर ओके थांब मी आधी पूजा करून घेऊ जरा. मी केले सकाळी पूजा. वाव हे बघा सकाळी कळ्या होत्या जेव्हा मी पहाटे फुल ठेवलेले. आता मस्त उमलले हरळ गेले पाठीमाग. बाप्पा गोड दिसत आहेत. आणि बाप्पा समोर जे जे फराळीचं बनवले ते मी ठेवते. रात्री झाकून ठेवलेलं मी. आता फक्त ह्याच्यावरती चकल्या ठेवायच्या आहेत. आतापर्यंत आपल्या करंजा अनारसे चिवडा नाही ठेवला मी याच्या जवळ तिखटाचं म्हणून. आणि तुम्हाला आंबा चला आरती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उपशे चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा ऋणजुनती नुपुरे चरणी घागरी मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फरीवर बंद घालीन लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पाहिन रूप. हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. मोरया नमस्कार करा बाप्पाच्या जय. बाप्पा नमस्कार करा. आजीला नमस्कार करा. हा झाकून ठेव. माशा बसतात ना बघ असं जाते. झाकून ठेव. सदा सुखी राहा. चकल्या करता करता म्हटलं सईपरीचं आवरले आणि एकदा उशीर झालं की बाप्पाच्या आरतीला मग उशीरच होऊन जाईल. म्हणजे आरती करून घ्यावी. ह्यांना मी फोन केलेली मळ्यातनं याच्याला का पण ह्यांना यायला उशीर 11 वाजता येईल. तोपर्यंत ऊन होईल. उन्हात बाप्पांची आरती कशाला. तरी तर मी जाळ वडवून गेलेली. चकल्या करायचं आपलं कंटिन्यू आहे. आणखीन बरंच वेळ लागणार आहे. 1 किलो जर चकली जरी असेल 2-1 तास तरी लागतं. वेळ खाऊ काम आहे. 1-2 मिनिटं पण झालं नाही आरती करून तुम्हाला यायला उशीर होते म्हणून. केले. सईपरला गावात जायचंय म्हणतो. ते नको म्हटलं गावात जायला. संध्याकाळी जावं म्हणलं. ऊन पडले. चकल्या खाऊन बघा की. आंघोळ झाल्यावर दमलं काय. तर ह्यांना ना थोडस कणकणी आले. नको म्हटलं की गेले ते. बरं वाटते ना जरा. ते खालच्या गारव्यांना ह्यांना जास्त व्हायला लागले सर्दी. दार धरताना खाली गारवा असतोय ना चिखल. नको म्हटल्यावर गेले ते. सगळं गवत बिवत घेऊन आले मळ्यात नाही येताना. गवत आहे का काय मक्याचं माग ते लागलंय. आणि ते तव्यात किती मन भाजायचं. आई म्हणते त्यांच्या काळात तव्यात करायचं. आई मग ती तव्यात खुसखुशीत होत होती का मग?
मामा मामी मुंबईला राहायचे ह्यांचे भाऊ. त्यावेळेस मुंबईला गेल्यावर घेतली वे. मग ती तव्यात किती म्हणून चकल्या भाजायच्या इथं? किती 1 किलोच्या करत होता? 1 किलोच्या आई त्यावेळेस खुसखुशीत होत होते का मग तव्यात? हा मग तरी बी एवढं का करत होता मग? ज्वारी घालायची, डाळ घालायची, उडदाची डाळ घालायची, गहू घालायचं. का बरं? आव आई म्हणून तुमचं ती गहू घालते ते बाईच्याकडे. गहू भाजून परे तुला द्याव काय गहू आणि ज्वारी? हा कसे झाले? जमले ना? असं जर हेच प्रमाण वापरून मी दरवेळेस करते बरं का. खरंच चकल्या अशा खूप सुंदर आणि छान होतात, कुरुम कुरुम. आणि विशेष म्हणजे तेलकट राहत नाही का नाही. किती दिवस आपले सकाळी बरोबर 9ला बसलेली चकल्या करायला, तर बरोबर 11:30 वाजले. तर किती उशीर बघा, 2.5 तास गेले चकल्या करायला. वाटतात 1 किलोचे पण होत नाही. तरी बघा ह्या कढईत 9 मी चकल्या बसवल्या. 9 10 म्हटलं तरी चालेल. हा एक घाणा आणि पेपरवरचं शेवटचं एक घाणा झालं. तर ऊन आलेला आहे आता चुलीला. तर उन्हात का होईना थोड्या चकल्या पार पडल्या म्हणलं आता. तर इतक्या चकल्या झालेल्या आहेत अगदी मस्त आकर्षित. आणि तीळ मसाल्यामधला पण तीळ भरपूर आणि मी सुद्धा वरून घातलेले. तर हे बघा किती सुंदर असं आपल्या चकल्या दिसत आहेत मस्त. लागलीच चुलीवरती बेसनचं लाडू थोडा आहे अगदी माझं. एक अर्धा किलोभर पीठ आहे, तेवढंच मी बेसनाचं लाडू करणार आहे. तर हे बघा इथेच मी भाजून घेते. लागलं चुलीवरती. ऊन तर लागतंयच पण म्हटलं चला आपली चूल चालू आहे तर भाजूनच घेऊन. जोपर्यंत आपलं हे जे लाडूचं पीठ आहे ना रवा होत नाही तोपर्यंत मी असं एकसारखं हलवत असते. हे बघा अगदी रवाळ असं झालं. तर अशा पद्धतीने केले की लाडू खूप छान होतात. तर एकसारखं चकल्या बनवून झाल्या. लागलंच ना तिथंच बेसन आपलं परतून घेतलेलं होतं आणि बेसनाचे लाडू सुद्धा बांधून घेतलेले आहेत. अगदी थोडे असं बेसनचे लाडू केले कारण की हे बघा आता लगेच दसरा पण येतो आणि जास्तीचं सगळं गोड गोड म्हटलं की मुलं काय खात नाहीत. आणि आपलं आणखीन कळीचं लाडू पण उद्या करायचं आहे. तर बेसनचं लाडू सुद्धा खूप छान असे झालेले आहेत. आईनं मी एक टेस्टला करायला दिले होते. आईनं तर खूप सारं म्हणजे आवडलं बेसन. बघा मस्त असे आपले बेसनचे लाडू तयार झालेले आहेत आणि आई म्हणतात छानच झाले. बाकीचं आईने काय एवढं खाल्लं नाही खोकल्यामुळे तेलकट, पण बेसनचं लाडू मात्र आईने खाल्लेलं आहे. हे बघा. तर संध्याकाळच्या वेळेस ना एका ठिकाणी हळदी कुंकवाला आलेले. तर भाऊकी आमची खूप मोठी आहे. ज्या कुणाचं नवीन लग्न झालेलं असते ना तर ते पहिले वर्ष गणपती गौरी द्यायचं असतं असं काय नाहीये. पण ज्यांच्या घरी म्हणजे गौरी नाही आहेत आणि मुलाचं लग्न झाल्यावरच आणतात असं पण बऱ्याच ठिकाणी आहे बरं का. मग जर हळदी कुंकवाला आले होते बघू शकता भरपूर असं आरास मांडलेलं होतं. पाहुण्यांनी बरंच काय आणलं होतं बरं का. गौरीचे छान मुखवटे होते, पिलवंडे, परत आपलं गणपती बाप्पा, ओटीचं सामान तुम्हाला सांगते. गौरीच्या घुंगटापासून ते बॉडी वगैरे सगळं पाठ त्यांनी आणलेलं. नेलपेंट, मेहंदी, टिकली, गंध, वस्त्रहार, डबे 5 डबे दिलेले. 5 डब्यामध्ये फराळीचं, परत जे काय आपलं वॉल पीस म्हणा, तोरण आणि गौरीचं स्टँड. दुसरी गोष्ट म्हणजे जी मकराला पायपा वगैरे लागतात पायपा सकट, परत जे काय आपलं विणलेलं रुमाल असतं का नाही ताटावरचं वगैरे, आणि भरपूर अशी ना फराळीचं वगैरे त्यांनी बनवलेलं होतं. दुसरी गोष्ट उडदाच्या पापडापासून ते तुम्हाला सांगते 5 धान्याच्या पाकिटापर्यंत बरंच असं पाहुण्यांनी दिलं होतं. मोठी दरी जसं की बघा महालक्ष्मीचे आरस मांडायला, गुळापासून ते चॉकलेट, परत छोटे छोटे गेम्सच्या चॉकलेट पासून गोळ्यापर्यंत सगळं दिलेले. तर सगळ्या भावकीच्या बायका आम्ही असं येऊन जमा झालेलो आहेत. सगळ्यांच्या घरी फराळाचा राडा होता. पण हळदी कुंकू म्हटलं की कोण नाही असं म्हणत नाही बरं का. वेळातले वेळ काढून सगळे हळदी कुंकवाला येतात. हे एक भारी काम आहे बरं का भावकीत. आणि हे बघा मंडप सुद्धा त्यांनी आयतक तयार करून दिले मकरासाठी. म्हणजे किती पाहुण्यांनी बघा विचार करून पूर्ण असं साहित्य दिलेलं आहे. भरपूर असं फळं होती तुम्हाला सांगते, गजऱ्या सकट सगळं एकामेकांना हळदी कुंकू लावणे वगैरे चालू आहे. आणि सगळ्यांच्याच घरी गौरी गणपतीचं डेकोरेशन म्हणा, फराळीचं म्हणा, तर एकसारखं
कामं चालू आहेत बरं का, धूमधडाक्यात सगळे कामाला सुरुवात आणि सगळ्यांची शेतातली कामं विथ घरातली कामं, सगळ्या बायका थकल्यात. पण असं हळदी कुंकवाचं काय तर कार्यक्रम असलं की नाही, खरं सांगू का, जे काय कंटाळ असेल ना ते सुद्धा निघून जातं. 4 बायकात हसणं खेळणं खिदळणं, जे काय आपलं नवीन काहीतरी आपल्याला बघायला मिळते बरं का त्या निमित्तानं. तर सईपरी काय आल्या नव्हत्या, मी एकटीच आलेले. बाहेर भरपूर असं पाऊस पडत होता आणि माझंही लग्न झाल्यावर ना, तर मला आणि माझ्या हातीच्या दिदी दोघींचं लग्न एकदा झाले ना, तर ताईनं आम्हा दोघींना आणलेलं होतं बरं का. तर असं सेम आणलेलं, खूप छान होतं बरं का त्यावेळेसचं. तर जे काय माझ्या महालक्ष्मी आहेत, आता सध्या मी जी बसवायची गौरी आहेत, तर ते ताईंनीच दिलेले गौरी आहेत. तर आधी ना गौरीचं आम्ही असं पूजा वगैरे करून घेतो, वटी भरून घेतो. कुणीतरी एकाने आधी वटी भरायची, नंतर ना जे काय आपलं वटीचं सामान आहे का त्याच वटीवरती हळदी कुंकू लावून आपलं वटी वगैरे आम्ही भरत असतो. खूप छान वाटतं. आणि पूजेसाठी हरळी आगरडा फुलं आरती सगळं असतं. आणि आम्ही पूर्ण हळदी कुंकू झाल्यानंतर ना गौरीची पूजा आरती करून घेतली, गणेशाची आरती करून घेतली. खूप छान असं प्रसन्न वाटत होतं बरं का, बघायला पण खूप छान असं वाटत होतं. तुम्हाला सांगते, पाहुण्यांनी बरंच असं काय 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 बरंच म्हणजे बरंच दिले, आरशा सकट सगळ्या गोष्टी. आणि आमच्या इकडे ना आता जे काय आता लाडव्याचे डबे वगैरे असतात ना, ते डबे आम्ही 5 सुवासिनींना बायका असं हळद कुंकू वगैरे लावून आम्ही तो गारवा सोडत असतो आणि खूप छान वाटतं. आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटले की उखाणा झालाच पाहिजे. मी काय घेतलं नाही, 1-2 बायकांनीच असं उखाणा घेतलेला, पण भारी वाटतंय उखाणे सुद्धा घ्यायला. एक हसी मजाक असतं बरं का त्याच्यामध्ये सुद्धा. जितके आम्ही बायका आलेलो होतो का नाही, सगळे हळदी कुंकू लावायचं आमचं काम चालू आहे बरं का. तर नवीन महालक्ष्मी असल्या का नाही त्या महालक्ष्मी बसवायच्या, आणि जे सासूबाईचे महालक्ष्मी असतात ना, तर नव्या महालक्ष्मीच्या शेजारी त्या खाली बसवत असतात. तर आमच्याकडे तर ही पद्धत आहे. तुमच्या इकडे गावाकडे हीच पद्धत आहे का सांगा, कारण की प्रत्येक गावची ही प्रत्येक वेगवेगळी पद्धत असते. जसं की बघा, काही घ्या की नाव हळदी कुंकवाची खून संजयरावाचं नाव घेते. व्हेरी गुड. कल्पना ताई, तुम्ही कोणाचे सोने सांगा पटकन. कशा सांगते, हातात घालते, हातात अंगठी प्रकाश रावांचे नाव घेते, कन्या हे तोरांचे. बार. तर असा होता आजचा माझा पूर्ण दिवस. तर चकली बेसन लाडू झालं, हळदी कुंकूचा कार्यक्रम, तर असं गारवा वगैरे देतो आम्ही एकमेकांना, आणि पान सुपारी हळदी कुंकू. खूप छान आजचा असा दिवस गेला. कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा.